ग्रामीण कथेचे स्वरूप आणि तिची वाटचाल या विषयाच्या अनुषंगानं किंवा अभ्यासात असलेल्या घटकाच्या अनुषंगानं आपण माहिती पाहत होतो. आपण या अगोदर ग्रामीण कथा म्हणजे काय, ग्रामीण कथेची काही व्याख्या, तिचं स्वरूप पाहिलं आणि त्याचबरोबर आपण ग्रामीण कथेची वाटचालही थोडीशी पाहिली. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये जे काही ग्रामीण कथाकार उदयाला आले किंवा ज्यांच्या साहित्यात ग्रामीणता आलेली आहे असे जे साहित्यिक आहेत, कथालेखक आहेत, त्याच्यामध्ये हरिभाऊ आपटे आहेत, हे तुम्हाला मी काल सांगितलं. त्यानंतर वि स सुखटणकर याही कथाकाराचा आपण आढावा घेतला. त्यानंतर गोमंतकातलं ग्रामजीवन मांडणारे लक्ष्मणराव सरदेसाई हेही एक कथाकार आहेत. आणि त्यानंतर आपणाला बघायचे श्रीम माटे. ग्रामीण कथेची वाटचाल पाहत असताना आपण लेखकानुसार ग्रामीण कथेची वाटचाल पाहत आहोत. स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील लेखक आणि स्वातंत्र्योत्तर किंवा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या ग्रामीण कथा लेखकांनी ग्रामीण कथा लिहिल्या त्याचा आढावा आपण घेत आहोत. श्रीम माटे हे जे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये 1941च्या दरम्यान त्यांनी लेखनाला सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यांनी तिथून पुढे 10 वर्ष 8-10 वर्ष किंवा 20 वर्षापर्यंत त्यांनी जे लेखन केलं त्यांची एकूण 6 कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यामध्ये उपेक्षितांचे अंतरंग, माणुसकीचा गहिवर, भावनेचा पाझर, अनामिका, भावनांची मांडणी आणि भावकथा हे असे त्यांचे 6 कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या लेखनामध्ये ग्रामीण कथेचा कसदारपणा आपल्याला जाणवतो. श्रीम माटे हे ग्रामीण जीवनाकडे बाहेरून पाहत नाही, तर त्याच्यामध्ये समरसून आपण स्वतःचं आयुष्य, स्वतःचं जीवन त्या ग्रामीण भागात व्यतीत केल्यामुळे ते तिथलची मांडणी स्वतःहून त्याच्यामध्ये समरस होऊन ते करतात. श्रीम माटे यांच्या लेखनामध्ये भावनेचा जो उमाळा आहे तो उमाळा ते मांडतात, पण त्याचबरोबर तिथलच्या लोकजीवनाचं ते सूक्ष्म निरीक्षणही करतात. ते सूक्ष्म निरीक्षण करत असल्यामुळे, भावनेचा ओलावा त्यात असल्यामुळे श्रीम माटे यांच्या कथा ह्या जिवंतपणा मांडणाऱ्या कथा वाटतात. त्यांनी आपल्या कथांमधून कोणताही समाजवाद किंवा गांधीवाद मांडला नाही, तर त्यांच्या कथा त्याचबरोबर मनोरंजनापासून खूप दूर गेलेल्या आहेत. 1917 ते 1937 या 20 वर्षाच्या कालखंडात स्वतःला अस्पृश्यता निवारणाच्या कार्यामध्ये श्रीम माटे यांनी गुंतवून घेतलं आणि म्हणूनच त्यांनी त्याच्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी पहिली कथा किंवा कथासंग्रह उपेक्षितांचे अंतरंग हा त्यांनी प्रकाशित केला 1939 साली. त्यांच्या या कथेमध्ये किंवा या कथासंग्रहामध्ये त्यांच्या आजच्या दलित कथेची जी बीज आहेत का नाही, ती बीज रुजलेली असं म्हणतात. कारण श्रीम माटे यांनी ह्या ग्रामीण भागातलं उपेक्षितांचं, ग्रामजीवन जगणाऱ्या शेतकऱ्याचं, शेतमजुराचं आणि गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या दलितांचं जीवन स्वतः जवळ जाऊन त्यांनी ते विश्व अनुभवलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये समाजातल्या उपेक्षित दीनदलितांच्या बाबतीत अपार असा जिव्हाळा आहे आणि म्हणूनच त्यांनी त्या जिव्हाळ्यापोटी त्यांनी उपेक्षितांचे अंतरंग ही कथासंग्रह त्यांनी लिहिला. त्यांनी त्या कालखंडामध्ये जे दलितांच्या संदर्भात काम केलं ते हरिजन वस्तीत स्वतः जाऊन तिथलच्या सुखदुःखाचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. त्यामध्ये त्यांनी या कथासंग्रहामध्ये ज्या कथा लिहिल्या त्यामध्ये कृष्णाकाठचा रामवंशी किंवा मांगवाड्यातील संगाजी बोवा किंवा खाराटेवाली शेवंता, पुरंदरचा नामा किंवा तारळ खोऱ्यातील पिर्या
ही सगळी जी व्यक्तिरेखा आहेत ना त्यांनी त्याच्यातून मांडलेली, किंवा त्यांनी वाचकांच्या अंतरंगाचा जो शोध घेतलेला आहे किंवा वेध घेतलेला आहे, तो बन्सीधर तू आता कुठे रे जाशील, हा प्रश्न विचारून या कथेमध्ये त्यांनी घेतलेला आहे. म्हणून श्रीम माटे यांच्या कथा ज्या आहेत का नाही, एक हृदयस्पर्शी कथा आहेत, एक जिव्हाळा निर्माण करणाऱ्या कथा आहेत. आणि म्हणून श्रीम माटे यांनी या सबंध कथामध्ये जी निवेदन केलेले, त्या निवेदनाची जी भाषा वापरलेली ती त्यांची सातारी बोली वापरलेली आहे. पण जेव्हा तिथलचे पात्र स्वतः बोलतात ना, निवेदन कथाकार निवेदक याच भूमिकेतून, निवेदकाच्या भूमिकेतून काही गोष्टी सांगत असतो, आणि त्यातली पात्र जेव्हा बोलतात ना तेव्हा मात्र त्या पात्रामध्ये जी भाषा असते ना ती भाषा तिथलची स्थानिक बोली असते. उदाहरण त्यांनी सांगितलेले, पण तुमच्या पायच्यान सांगतो, परमेश्वरानं एवढा राग का केलाय मजीवर, सांची पारनं घराला परत फिरलो म्हणजे सडकनं येताना तुमच्याकडची बाया माणसं आणि बायपीक फिरायला निघालेली दिसत्यात. ती खुशीनं गोष्टी करत्यात, हसत्यात, हवा खात्यात. तेव्हा माझ्या मनात येतं, आमचं जीवन बघा, आमचं जीनं मातीच्या मोलाचं. देवा चांडाळा, असं का केलंच रे, ही तिथलची त्यांची बोली. आणि असं बोलण्यामुळे ते वाचकाच्या फार खोलवर मनामध्ये प्रवेश करतात. आणि म्हणून अशी नेमकीपणानं त्यांनी जी भाषा वापरली कथेमध्ये, या कथेमधल्या अशा भाषेतून त्यांच्या त्या भाषेचा ग्रामीणपणा जिवंत असलेला आपल्याला दिसतो. सहानुभूतीचं चित्रण केलेलं त्यांनी या कथांच्या मधून दिसतं. पिर्या मांग हा जो असतो का नाही, त्याला गांजाचं व्यसन असतं. त्यांनी एक कथा लिहिली ना, पिर्या मांग नावाची. तर त्यांच्या कथेमध्ये हा जो पिर्या मांग आहे ना, हा दरोडे घालणारा असतो, पण अत्यंत प्रामाणिक असतो, ईश्वरनिष्ठ असतो. तातू काका टोळधाडीनं उद्ध्वस्त झालेला असतो, आणि टोळधाडीनं उद्ध्वस्त झालेलं जे शिवार आहे की नाही, टोळधाड म्हणजे अशी एक वेगळी भोंग्यांसारखे येतात आणि ते सगळं धान्याच्या मुळ्या वगैरे खाऊन घेतात, आणि ते टोळधाड आली की सगळंच पीक नेस्तनाबूत होतं. आणि अशी टोळधाड येते, आणि मग टोळधाड आल्यानंतर तिथला जो त्यांच्या कथेतला भिवा आहे का नाही, हा भिवा त्या शिवाराकडे पाहतो, उद्ध्वस्त झालेल्या पिकाकडे, आणि धाय मोकलून रडत असतो. किंवा मानव जातीत पहिल्या रस्त्यावर पाऊल टाकायला सुद्धा संधी न मिळालेला अस्पृश्य संगाजी हे पात्र श्रीम माटेंनी उभं केले. बघा, श्रीम माटे एकाच वेळेला ग्रामीण भागातल्या ह्या दोन लोकजीवनाचं, ह्या दोन जीवन मरणाच्या संघर्षात उभ्या असलेल्या लोकांचं, एक गावकुसाच्या बाहेर जगणाऱ्या दलिताचं आणि गावाच्या आत असणाऱ्या पण शेतीतल्या अनेक समस्येनं, त्या शेती संदर्भात येणाऱ्या अनेक समस्येनं होरपळून निघालेल्या शेतकऱ्याचं जीवन ते मांडतात. आणि म्हणून, किंवा धनलोभानं पोटची पोर बुरजात देणारा पण ऐनवेळी वात्सल्याच्या उमाळ्यानं ऊर फुटेपर्यंत रडणारा, धाय मोकलून रडणारा बहिर्नाग या कथेमध्ये आहे. एका विशिष्ट काळी मातंग समाजाला शुभाष्ट म्हणून गडीमध्ये गाडल्या जात असायचं, आणि म्हणून असं त्या गडीमध्ये गाडण्यासाठी किंवा धनलोभाच्या पोटी मुलीला बुरजात पुरणारा हा जो तिचा बाप आहे की नाही, तो बहिर्नाग, तो उमाळ्यानं ऊर फुटेपर्यंत रडत असतो दिल्यानंतर देखील मुलगी. हे सगळं एक नाही, ह्या ज्या व्यक्तिरेखा आहेत ना, ह्या श्रीम माटेंनी चोऱ्या दरोडे घालणारी पण ती माणसंच आहेत. चोऱ्या आणि दरोडे घालणारी, पोटासाठी चोरी करणारी ही देखील माणसंच आहेत, आणि त्यांच्यातली असलेली माणुसकी श्रीम माटे यांनी आपल्यासमोर त्यांच्या कथेतून मांडलेली. अशिक्षित आहेत ही माणसं, रांगडी आहेत, पण हे सगळं असलं तरी ती मायाळू आहेत, श्रद्धाळू आहेत. हे श्रीम माटेंनी आपल्या सबंध कथेंच्या मधून दाखवलेली अशी ही माणसं आहेत. लक्षात ठेवलं पाहिजे आपण, एखादा लेखक असंच का लिहितो, त्याच्या असंच लिहिण्याच्या पाठीमागची भूमिका काय असते, तर श्रीम माटे हे मुळात समाज सुधारक आहेत.
वयाच्या 50 नंतर त्यांनी हे लेखन केलेलं. ग्रामीण जीवनातला जो रांगडेपणा आहे, साधेपणा आहे किंवा हजरजबाबीपणा आहे, ग्रामीण भागातल्या लोकांची जी जिद्द आहे ना, हे सर्वप्रथम श्रीम माटे यांनी आपल्या कथेमधून मांडलेली आहे. श्रीम माटे यांची जी शैली आहे का नाही, ही शैली अतिशय दमदार आहे आणि वास्तवाला भिडणारी आहे. आपण जर एक त्यांचे जे बोलीतले काही नमुने पाहिले तर आपल्याला कळेल. त्यांच्या या कथांच्या मधून काय आहे की लांबसडक वाक्ये पण रांगड्या ग्रामीण व्यक्तिरेखा ते चित्रण करत असताना आपल्यासमोर ती वाक्य देखील आपणाला हवीहवीशी वाटतात. श्रीम माटे यांचं निवेदन जे आहे ना, ते सुद्धा रसाळ आहे, ग्रामीण भाषा आहे. समाज श्रीम माटे यांच्या भाषेमध्ये ग्रामीण भागातल्या या लोकांच्या विषयीचा कळवळ असल्याची आहे. समाज सुधारकाची ती भाषा आहे. समाज सुधारकाची केवळ भाषा नाही, तर त्या भाषेमध्ये, समाज सुधारकाच्या भाषेमध्ये कणव आहे, करुणा, पांढरपेशाची सामाजिक जाणीव त्यांच्या कथेतून दिसून येते. म्हणून श्रीम माटे यांच्या लेखनाच्या संदर्भात कळत न कळत स्फूर्ती घेऊन काही ग्रामीण लेखक त्या काळामध्ये निर्माण झाले. ग्रामीण कथांचे अग्रदूत म्हणून अशी संज्ञा अंबादास माडगुळकर आणि सूर्यकांत खांडेकर यांनी श्रीम माटे यांना दिलेली. पहा, असे श्रीम माटे ग्रामीण जीवनामधलं आणि त्याचबरोबर त्या ग्रामीण जीवनाचा एक भाग असलेल्या दलित जीवनाबद्दल श्रीम माटे यांनी आपल्या कथांमधून या सगळ्या सामाजिक प्रश्नांना तोंड फोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तिथलची उपेक्षित माणसंच लोकांच्या समोर आणली. ती उपेक्षित आहेत, ती चोऱ्या करणारी, ती लुटमार करणारी किंवा ती टाके टाकणारी, तरी सुद्धा दरोडे घालणारे, तरी सुद्धा ही माणसं आहेत आणि त्यांचं भाव, त्यांच्या भावना, त्यांचं माणूसपण देखील माट्यांनी आपल्या कथामधून मांडलेलं आपल्याला दिसतं. दुसरे कथा लेखक आहेत अजून श्रीना पेंडसे आणि गोनी दांडेकर, एकाच कालखंडातले लेखक आहेत. या श्रीना पेंडसे आणि गोनी दांडेकरांनी 1945च्या दरम्यान काही कथा आणि कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. त्यांच्या या कथांच्या मधून जे ग्रामीण भागातला पारंपरिकपणा असतो का नाही, तो पारंपरिकपणा, त्यातली निथळता, त्यातली निर्भेळता, सच्चेपणा, हा सगळ्या गोष्टी, श्रद्धा, भव्य निसर्ग, या सगळ्या गोष्टी, तिथलची रांगडी माणसं, या सगळ्यांचं आटोपशीर चित्रण हे गोनी दांडेकर आणि श्रीना पेंडसे यांनी केलेले. पहा, विशेषतः गोनी दांडेकरांनी नवे ते दिखाऊ, जुने ते दिव्य, म्हणजे जुनं ते सोनं, असं त्यांनी आपली भूमिका मांडलेली. ती भूमिका स्वीकारून त्यांनी लेखन केले. तर खांडेकरी ध्येयवाद हा जो आहे का नाही, तो यांच्या दांडेकरांच्या लेखनात वाटतो असं काही अभ्यासक म्हणतात. आणि म्हणून त्यांनी या दोघांनी जे कथा लेखन केलं, या कथासंग्रहांच्या मध्ये जुन्या संस्कृतीमधलं श्रद्धाभाव, श्रद्धेचं जे मूल्य आहे किंवा जीवनाची जी मूल्य आहेत ना, ही जोपासण्याचं काम गोनी दांडेकर आणि श्रीना पेंडसे या दोघांनी केल्याचं आपल्याला जाणवतं. त्याच्यानंतर गल ठोकळ हे एक ग्रामीण कथा लेखक आहेत. गल ठोकळांनी ग्रामीण जीवनातल्या चित्तथरारक गोष्टींना आपल्या कथांच्या मधून प्राधान्य दिलेलं आहे. त्यांनी काही अनुभव घेतलेले चित्तथरारक आणि तेच त्यांनी आपल्या कथेमधून वाचकांच्या समोर मांडलेले. त्यांचा जो पहिला कथासंग्रह आहे 1943 साली प्रकाशित झालेला, त्याचं नाव आहे कडू साखर. हा कथासंग्रह त्यांचा प्रकाशित झाला आणि कोल्हाट्याच्या खेळाचं वर्णन करणारा गुंड्या, याच्यामधला जो गोफणीच्या लढाईचं वर्णन त्यांनी केलेलं आहे, एक चित्रमय शैली आहे. चित्र उभं करण्याची ताकद त्यांच्या या लेखनामध्ये आहे किंवा त्या भाषेमध्ये आहे. खेडेगावातलं अज्ञान असेल, माणसामधलं खेडेगावातलं जे वैर आहे ते वैर असेल, खेडेगावात काही लोक दादागिरी करतात, ते दादागिरी करणारे लोक असतील, काही शेतातील प्रसंग असतील, खेडेगावातील सण उत्सव समारंभ असतील, या सगळ्या गोष्टींचं दर्शन त्यांनी आपल्या कथेमधून केलेलं आहे.
त्यांनी विशेषतः ग. ठोकळांनी ज्ञानबाची मेघ ही एक कथा लिहिली. त्या कथेमध्ये बापाच्या प्रेताचा अंगठा कापून तो 1,00,000च्या स्टॅम्पवर उठवण्याची योजना काही बेरकी मुलांकडून होते, त्याचं चित्रण इथं लेखकांनी आपल्या या कथेच्या माध्यमातून ग. ठोकळांनी केलेले पहा. आणि म्हणून ग्रामीण जीवनाचा म्हणजे ग्रामीण जीवनात ही माणसं कोणत्या स्तराला पोहोचली. बापानं आपणाला सगळी जमीन द्यावी, पण बापाचा अंगठा कापून एका स्टॅम्प पेपर उठवून तो आपल्या नावे करून घेणारा मुलगा, हे एक विदारक चित्र ग. ठोकळांनी आपल्या कथेमधून मांडलं. आणि म्हणून ग्रामीण जीवनाचा अतिशय जवळचा असा परिचय त्यांना आहे. पण तरी देखील जीवनातील त्यांनी काही थरारक, काही भडक अशा घटनांवर आधारित आपलं कथालेखन केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मनोरंजकतेसाठी अवास्तव आश्रय घेणारी अशी ही त्यांची कथा आहे, असं काही लेखकांच्याकडून त्यांच्या कथेवर भाष्य केलं जातं. या ग. ठोकळांच्या ज्या नंतरच्या कथा आल्या ना, 1943च्या नंतरच्या, त्या कथेमध्ये ग्रामीण जीवनाची पार्श्वभूमी जी आहे का नाही, ती नाहीशी होते आणि नागरी जीवनाकडे त्यांची कथा जाते. पण मानवी मनाचा शोध घेण्यापेक्षा त्यांची कथा व्यक्तींच्या द्वारे नाट्यपूर्ण चित्रण करते. आता घटना असेल एखादी, ती घटना नाट्यपूर्ण कशी व्यक्त करता येईल, आणि ही व्यक्त करताना त्यांनी अद्भुत अशा गोष्टींचा आधार घेतलेला आहे. निसर्ग असेल, व्यक्तिवर्णन असेल, हे करताना काव्य, कल्पकता, रांगडेपणा या गोष्टी त्यांच्या कथेमध्ये अगदी त्यांनी प्रामाणिकपणे त्या मांडलेल्या आहेत. एखाद्या कथेचा आकर्षक प्रारंभ करतात ते. घटना जेव्हा सांगतात ती मन रमवणारी असते. घटनांची अशी मालिकाच वाचक वाचताना रमवून जातो त्याच्यामध्ये. आणि त्या कथेचा शेवट करताना ग. ठोकळ हे चटकदार करतात. आणि हे असं वाचलं आपण की फडक्यांच्या तंत्राचाच जणू त्यांनी अवलंब केलेला आहे असं आपणाला जाणवतं. म्हणून ग. ठोकळांनी जीवन दर्शनापेक्षा मनोरंजनाकडे अधिक भर दिलेला दिसतो. ग्रामीण भाषा असेल, तिचं निरीक्षण असेल, तिथल्या माणसांचं जिवंत चित्रण असेल, हे उभं करण्याचं सामर्थ्य ग. ठोकळांच्या कथेमध्ये आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ग्रामीण जीवनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे सगळं जे लिहिलेलं आहे ना, तर ते लिहित असताना आपला अनुभव त्यांनी व्यक्त केलेला आहे असं म्हणतात. तिथली ग्रामीण भाषा असेल, तिथलं ग्रामीण जीवनातले बारकावे असतील, हे सूक्ष्मपणे टिपण्याचं काम ग. ठोकळांनी केलेलं आहे. अशा रीतीने हे ग. ठोकळांचं ग्रामीण कथेतलं जे योगदान आहे, ग्रामीण कथेची वाटचाल पाहत असताना ते आपण इथं पाहिलेलं आहे पहा. याच्या नंतरचा जो भाग आहे, रवा दिघे वगैरे, ह्या कथालेखकांच्या गोष्टींच्या संदर्भात, त्याची वाटचालीच्या संदर्भात मी तुम्हाला याच्या नंतरच्या तासाला सांगतो. ठीक आहे.